आपण चाललोय बऱ्याच दिवसात मस्तपैकी ट्रिपला. आणि आता बायको चहा बनवते माझ्यासाठी. मी अजून आंघोळ नाही केली. सो असंच मॉर्निंग व्ह्यू तुम्हाला दाखवतो. नंबर व्ह्यू आहे. आणि आज विचार करते कोणती गाडी घेऊन जाऊ. ही गाडी तर भरपूर बेस्ट ट्रिपला गेलेली आहे. आणि आपली वॅगनर आता राईट नाव आहे नाही, माझा फ्रेंड घेऊन गेले. आणि आत्ता ही नवीन गाडी आपण घेतली ती टाटा सियारा. सो ही घेऊन जायची, ही गाडी घेऊन जायची. आय थिंक सो तिघंच आहेत तर ही 5 सीटर बेटर राहील. आणि हायवेची मजा पण घेऊयात मस्त. बाकी आपण कुठं चाललो आहे तुम्हाला आता थंबनेल बघून तर माहितीच असेल. सो निघूयात, पटापट फ्रेश होऊयात. विनायक येतो आहे आता कामावरनं आणि विशाल आत्ता उठला आहे. आपला चहा पिऊन घेऊ आपण मस्त. मी काळा चहाच पितो, दुधाचा नाही पटत आता. ही दिसते तुम्हाला ही आपली बॅग. आणि ही दुसरी बॅग. कालच मस्त शॉपिंग केले गोव्याला जायला. आणि आता बायकोनी मस्त पोहे बनवून दिलेत. पोहे पोहे. सो आपण आता करूया तयारी. फायनली आता आपली टोटल सगळी तयारी झालेली आहे. मी निघालोय गाडी घेऊन आणि आता आपण इथनं निघतोय. आधी मी जाणार हॉटेलवर कारण विशालची अजूनही तयारी झालेली नाही आय थिंक सो आता मी पूर्णपणे एकदम ऑल सेट रेडी. आणि आपण कोणती गाडी घेऊन जातो तर मागणं तुम्ही ओळखलं असेल तर मला म्हणू, अदरवाईज मी तुम्हाला फ्रंट दाखवणारच आहे. सो या गाडीसोबत आपण टोटली या गाडीचा पण एक्सपिरियन्स घेऊयात. याचा फीडबॅक तुम्हाला देऊयात लॉंग टूरसाठी गाडी कशी आहे काय आहे ते. आणि गाडी बघताय तुम्ही, आपण आता गाडी घेऊन चाललो आहे टाटा सियारा. सो तिचा मायलेज काय भेटतो, फुल टँकमध्ये टोटल किती किलोमीटर चालते, काय कसं काय सगळं काय आपण बघूयात. आणि आत्ता आधी जाऊयात आपण हॉटेलला, पाण्याचे बॉक्स वगैरे घेऊयात. आपण निघूयात. बोला गणपती बाप्पा मोरया. आता आपण आलो आपल्या हॉटेलला. सो इथनं आपण घेऊयात मस्त एक पाण्याचा बॉक्स आणि विशालला पिकअप करूयात. आणि मग थेट गोवा इज ऑन. आम्ही चाललोय गोव्याला, फुल धमाल मस्ती. आणि तिघच आहे स्कूल फ्रेंड दिल चाहता है. बघा एक्साइटेड बघा पोरगा. आईला रे नख नाही, मला शोधायला इकडे आला चड्डीवर. तो बोलतो अजून कुठे अजिंक्य. पण काय विनायक अजून येत नाही. पोरांची तोपर्यंत गप्पा मजा मस्ती करत करत मस्ती मजा येणार. मिस्टर सोनावणे आलेले आहेत. मिस्टर सोनावणे. डिक्की कशी उघडायची अजूनही त्यांना माहिती नाही. एक बटन असतो, हा बटन असं दाबला की डिक्की उघडते. ऑल सेट. ही डिक्की आहे आपली अशी. आणि मस्त पैकी सोनावणे. ए बाटला फुटल रे बाबा. इथंच गॅस नाही, त्याला मी मस्त पॅकिंग करून देऊ. 2 मिनिटं जरा मी मस्त पॅकिंग करतो आणि मग भेटूया. माझे पादुका आहे तिथं. हा माझ्या पण तिकडेच आहेत. आता विनायककडे आलोय आपण. आणि ही बघा गाडी कशी आपली नटली आहे, जसं विशाल नटलाय. सो आता जाऊ विनायककडे. तो आत्ता आलाय, रेल्वे कामगार. आणि आता वाजलेत किती माहिती आहे का, हे बघा 9:30 इथेच वाजलेत. आमचा प्लॅनिंग होता 7 वाजता इथनं चेक आउट करायचं होतं आम्हाला अंबरनाथ. मित्र तो लेट आला. तो मोन्या पक्का साला टीट समजून जा काय काय बोलायचं ते. आता विनायककडे जाऊ पटापट मस्त त्याला तयार करू. आंघोळ केली असेल नसेल बघूयात. गाडीत बसून मग गोवा ऑन. विनायकचा पोरगा विनायकला भेटते. बायको विनायकची खुश आहे. माझी बायको नाराज होती पण ठीक आहे. काय थोडा कधी हसी मजा गम खुशी असतो ते आयुष्यात. चला चला सगळं ढापतोय आता. राहू दे ना, काय काळा आहे तू तसा पण. अरे आला रे आला रे आला रे. मस्त विनायकने फुल कडक तयारी केली. आत्तापासूनच गोव्याला पोहोचले असं वाटतं. आणि हा बघा उघडा नागडा काय काय सामान ढापून आलाय विनायककडनं बघा. हॅरी पॉटरचा मूवी बघितला, त्याच्यात हे असतं. आम्ही आता मस्त निघालोय 3 जण, मी विनायक आणि विशाल. आणि आमचा प्लॅन एकदम मस्त भन्नाट पैकी आहे. आमचं स्वप्न पूर्ण होतंय असं आम्हाला वाटतंय. काय होतंयच. आम्ही आता निघालोय 10 वाजता. गोव्याचा रिच टाइम आम्हाला दाखवते 11:32 म्हणजे 11 घंटे 32 मिनिट. 537 किलोमीटर. 9:30 वाजेपर्यंत पोहोचू. 10 वाजलेत आता, म्हणजे कमीत कमी 11.5 घंटे. आता आम्ही पोचलोय फ्यूल पंपवर. गाडी आपण फुल करूयात. आत्ता जर बघाल तर
2517 किलोमीटर पर फक्त चालली आहे. आत्ता 10 किलोमीटर गाडी 11चा ॲव्हरेज देते. 240चा अजून रेंज दाखवते आणि टाकी हाफ टँकहून थोडी कमी आहे. सो आपण आता फुल करूयात आणि गाडीचा ॲव्हरेज पण किती भेटतोय, फुल टँकमध्ये गाडी किती चालते, गोव्याला किती परत फ्यूल रिफिल करायची गरज आहे की नाही, सगळं काही तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू भेटणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जी धमाल मस्ती आहे ना, जाम मजा, जाम जाम. विशाल येस ब्रो येस. कसं वाटते मागे? मागे रिच वाली फिलिंग येते. ही गाडी जी आहे ना रिच वाली फिलिंग देते. असं हात ठेवायला एकदम बेस्ट. आता तर हीच घेणार आहे आपण. हा, यांनी डन केला आता हीच गाडी घेणार आहे म्हणून. कलर दुसरा गेला म्हणजे चेंज करता येईल आपल्या दोघांना. तू हे घे पिवळा लागे. पिवळा ना, हा पिवळा ब्लॅक नको, ते टॅक्सी वाटेल. ठीक आहे चला. 34-35 लिटर डिझेल बसली आहे 3150चा. आता बघू कितपर्यंत जाते गाडी. कुठे गेला काळ मारायला? हा माहिती आहे ना पासवर्ड. नाही झाला डिझेलचा कार्ड पण मारला विशालने, माझा कार्ड. आता आपण टाकी फुल केली आहे आणि बी ट्रिप मी रिसेट केली. आणि ही जी ट्रिप आहे वरची, ही ट्रिप आत्ता घरून निघालो आहे 16 किलोमीटर 10.5चा ॲव्हरेज. आणि ही आपली बी ट्रिप आहे, रिसेट केली. टाकी फुल केलेली आहे. टोटल 460ची रेंज दाखवते. आता हायवे टू हायवे चालल्यावर किती गाडी चालेल, म्हणजे अशी 800-900 किलोमीटर चालली पाहिजे. आम्ही रेंजची वाट लावून टाकू फुल एकदम. जाम झूम जाम झूम जाम बुंग भांग जाम झूम चालू, बुंग भांग जाम झूम. टोल आमच्या ट्रिपचा पहिला टोल मुंबई पुणे हायवेवर. आपण क्रूज लावलाय 95चा आणि गाडी 95च्या क्रूजवर मीन्स 13.5चा ॲव्हरेज देते. आता अजून असंच कंटिन्यू चाललो तर कमीत कमी 18चा तरी ॲव्हरेज देईल. याला घ्यायचं का 200-300 आणि भाडे मारत जायचं का अजिंक्य? हा बस याच्याकडे नाहीच एक्सपेक्ट करू शकतो अरे आपण. भाई खर्च वाचला पाहिजे लोकांना. आणि याचं हे पण देऊ जरा, काय देऊ हे, म्हणजे गाडी किती चांगली आहे असं तसं हे ते. हे लोकांची फीडबॅक कशाला, आपण आपली गाडी चालवतोय तर आपण आपले फीडबॅक आपण आपला feedback देऊया. 2 माणसाची जागा खाली आहे, दोघांकडनं 300 नको. आपण मग अजून एक माणूस वाढवला असता तर आपली इच्छा आहे ना, आपण तिघच जायचं. तर हा, मग जाऊ दे त्यांना तिघंच. मध्ये उतरायचं ना, थोडी गोव्याला ठीक घेऊन आहे, बघू जायचं. चल एखाद कोण भेटला चांगला माणूस तर त्याला 300 रुपये घ्यायचे त्याकडनं. हा, आपले कसं सातारा लगेच- direct. हा. खिडकीतून फूड कोर्टला थांबलो इथे एक्सप्रेसच्या. तर विशाल जाऊन आले आणि लगेच खातोय आता. आणि मी एक जरा भूक लागली म्हणून हे दाखव ना. वडापाव खातोय. असं काय असं काय असंच होतं. गप्पे लय बेकार पोरगा. चालू झालो आता आपण. आता हेच कराडला आता पोहोचू थोड्या वेळात. त्याच्या पहिलेच आपण मस्त अतिथी हॉटेलला जेवायला थांबलोय. सो आज आपला खायचा दिवस आहे. म्हणजे आज वार काय रे, बुधवार आहे ना रे आपला, बुधवारच आहे. तो मस्त खाऊन घेऊयात, जेवूयात. भूक लागली, लय भूक लागली. जेवून घेऊयात तुम्ही मस्त. काय काय मागवतो ते बघा तुम्ही. आले आता आपली थाळी. एक दोन घास खाऊन पण बघितले. हे आपला किमा मटण, हे वजडी रस्सा, तांबडा पांढरा, सोलकढी, कांदा बिंदा घेऊन एकदम मस्त कचकी जेवायला घेतले. खाऊ द्या, जाम भूक लागली आता. काय खतरनाक मस्त संध्याकाळचा व्ह्यू आहे बघा, एक नंबर. तिथं बाजूला पवन चक्क्या फिरतायत आणि इथं खचक आणि इथं सूर्य मावळतोय बस. श्याम का दिन हे रे बाबा. आणि आपली टाटा शियार आतापर्यंत चालली आहे गाडी काहीतरी किती चालली आहे रे, 399.5. आणि अजूनही हाफ टँकच्याहून वर आहे, हाफ टँकच्याहून वर आहे अजूनही. सो बघा मस्त. आता वन वे चालू झाला, हायवे संपला. आता आपण पुढेच लक्ष देऊयात. एक नंबर स्पॉट आहे. म्हणजे अशा ठिकाणी मी थांबलोय ना की सूर्य मावळलाय पण मागचं ते सिनेरी बघा काय खतरनाक आहे. आणि इकडूनचा सिनेरी बघा विशालचा. माग विशाल हाय. विशाल गोल गोल फिरला विशाल. काय भारी वाटतं माहिती का रे, एक नंबर. मस्त नाईट राईड करत करत आता आम्ही गोव्याचो जवळ येऊच राहिलो. आता थोडाच रस्ता राहिला आहे, पण तो पण रस्ता म्हणजे 1.5 तासाचा आहे. आणि रस्ता बघा
पूर्णपणे पूर्णपणे इकडेच बघतोय मी विनायक, रस्ताच बघतोय रे असा. म्हणजे मागासपासून असा एकदम सँड एकदम रस्ता असा होता, आता मध्ये मध्ये आलाय सिमेंटचा रस्ता आहे. थोडेफार चांगले रस्ते, वर्किंग प्रोग्रेस. थोडं आता मज्जा घेत 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 गोव्याला पोहोचलोयच. समजा आता निम्मे राहिले 56 किलोमीटर. ओके, गाडी थांबली आहे. ओके, चला आता पुढे बघू काय आहे. हॅलो, फायनली आपण आता गोव्यामध्ये आलेलो आहे. हे बघा, पणजी. वेलकम टू गोवा सिंगम. सिंगाम, सोनावणे सिंगाम. गोवा. आता आपण आलोय गोव्यात. टोटल आपल्या घरपासून इथपर्यंत गाडी चालली 525.7 आणि अजूनही हाफ टँक फ्यूल आहे. आणि गाडीने असा ॲव्हरेज दाखवते 17.5चा ॲव्हरेज दिलाय म्हणून 17.8. आता आपण मॅन्युअली फिलअप करूयात फ्यूल आणि बघूयात टोटल किती बसतोय डिझेल. तसा आपण आता गोव्यात आलोय. गोव्याचे रस्ते एकदम टॉप झालेले दिसत आहेत आणि आम्ही आलोय कोल्हापूर मार्गे. काहीच रस्त्यांचा अडथळा नाही, काय नाही. थोडाफार पॅच लागला 30-40 किलोमीटरचा, पण बाकी 500 किलोमीटर एक नंबर टॉप रोड आहे. मजेदार रस्ते सगळे झालेत. आता आपण पोहोचूयात, एखाद रूम बघूयात आणि मग जेऊयात आणि झोपूयात. बाकीच्या काही गोष्टी नाही एक्सप्लोर करू शकत कारण आपण गोव्यात आलोय. आता मजाणू लाईफ. आपण आता कोणतं रूम डन केलेला आहे ते दाखवतो. खूप म्हणजे खूप सर्च केलं आम्ही रूम बघण्यासाठी. सो असा काय आपला रूम आहे. हा आपला रूम आहे. टोटली मस्त आहे. इथे एक छोटासा एक्स्ट्रा बेड आहे. हा आपला पलंग आहे. हा फ्रीज आहे. काय विनायक इकडे? अरे बेडशीट काय पाहिजे काढून टाका. बाकी केटल बिटल आहेत. 2च कप आहेत. विशालला नाही दिला वाटतं एक एक्स्ट्रा कप. बाकी वॉशरूम वगैरे पण एकदम मस्त. एक स्वप्न होतं. हायजेनिक आहे. हायजेनिक वॉशरूम. स्वप्न वॉशरूम इकडे वरती दाखव ना. पंखा लावून बसायचं याला बसायचं. अरे बापरे. बाकी खतरनाक थकलोय आणि म्हणजे केस विस पिंजारलेत असे झाले. एकदम सिच्युएशन खराब झाली. सो आपण आता काय परिस्थिती झाली तुम्हाला दिसते. फुल गरम होते. कमीत कमी 1 तास तरी आम्ही हा रूम सर्च करत होतो. ऑनलाईन चेक केला सगळीकडे, म्हणजे रूम्स वगैरे बघत होतो. फायनली हा रूम भेटला आहे. आम्ही चेक इन केलं आहे. त्याला पेमेंट करायचं आहे. गाडी पार्किंग लावायची आहे. पार्किंगसाठी पण एकदम व्यवस्थित आहे. सो आत्ता तरी पुरतं आम्ही इथे गुड नाईट करूयात अथवा बीचवर जाऊयात. थोडंफार ब्राउज करूयात, बघूयात. जर क्लोज असेल तर तुम्हाला नेक्स्ट डे म्हणून लिहून येईल कारण 2 दिवसाचा ब्लॉग मी एकदा अपलोड करणार आहे. ओके, बाय. थोडं चिल आउट करण्यासाठी आम्ही आता बीचच्या साईडला आलेलो. विनायक इकडे बसले आहे. सॉल्टेड फ्रेंच आणि फ्राईज. मी इथे थोडं घाम भरपूर येतोय आणि 3 कास लाल. हां सो एकदम बरोबर मस्त ऑर्डर देतो विशाल. आम्ही बसलो इथे शॅकमध्ये. समोरच समुद्र आहे मस्त. येतोय आवाज. मित्रांनो, गोव्यामधला आपला आजचा दुसरा दिवस. काल तुम्ही बघितला आम्ही थोडीफार एन्जॉयमेंट केली बीचवर जाऊन. आणि काल म्हणजे कालचा दिवस कसा गेला ते तुम्ही आता मगाशी बघितलंय. असं बोलायचं विनायक यार मला. सो आता आम्ही मस्त शॉर्ट्स अँड शर्ट घालून थोडं गोव्याची वाईब घेण्यासाठी आम्ही आता चाललोय. काय चालवलं रे विनायक ते? वास्को द गामा. हे नाही कोलेडे रामा. काय रे विनायक तू सांग रे. काबो दे रामा. Yes. सो इथनं आपल्याला त्याचा डिस्टन्स आहे 2 तासाचा आणि 71 किलोमीटर आहे. आपण कलंगूटला कुठे घेतलं रे रूम? बागाला रूम घेतलाय. तिथनं आपल्याला 71 किलोमीटर डिस्टन्स दाखवतोय. आता आपण फिरणार आहोत मस्त एकदम. जरा गाडीत बसल्यावर मस्त थंड वाटतं. बाहेर निघाल्यावर घामाच्या धारा निघतात फक्त माझ्या. डॉल्फिन डॉल्फिन काय? डॉल्फिन दाखव ना. अच्छा, डॉल्फिन बघा. कधी पाण्याच्या आम्हाला समुद्रात भेटेल काय माहिती, पण आपण इथं बघून घेऊया. डॉल्फिन. एकावर एक येते पण. जर्मनी मर्जानी एक नंबर ब्रिज. म्हणजे कलाकारीचा नमुना म्हणजे हा ब्रिज गोव्यातला. लय भारी ब्रिज, एकदम खतरनाक. ब्रिजचं नाव असेल ना काहीतरी. हा, केबल ब्रिज. पिवळे केबल ब्रिज. गोवा सेतू.
इकडे ना ऍक्च्युली रात्री मी एका ठिकाणी जेवायला थांबलेलो आणि अशी भूक लागलेली आता वाजलेत किती माहिती आहे का 2:08. सो आम्ही काही न विचार करता गाडीत थांबून मस्त जेवून घेतलं. बिर्याणी मागवली, हंडी मागवली, लॉलीपॉप मागवलेले. आणि इथं पंखा एवढा फास्ट आहे ना याची हवाच लागत नाही. म्हणजे एवढं गरम होते एवढं. काय केलं आधी आपल्याला जेवलो. ब्रंच केलं. ब्रंच सॉरी लंच आणि ब्रेकफास्ट मिळून ब्रंच केलं आहे विशालने. फायनली मी आता अशा डेस्टिनेशनला पोहोचलो ना, काबो दे रामा बीच म्हणून. सो एवढं भारी बीच आहे ना. आणि आता गाडी अशा ठिकाणी लावली ना, मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू Puradi Thailam is a traditional Ayurvedic used primarily for relieving muscular pain, stiffness and respiratory congestion. काय खतरनाक म्हणजे असं दाखवते नाही. फुल गाडी अशी लावली नाही तर एकदम मस्त. डायरेक्ट इथनं पुढे गेलो का डायरेक्ट गाडी बोर्ड बनेल आपली. हा विचार भाई टाटा है, इधर भी चला तू, स्पेस पे खतरनाक. भी जाएगी. आपण ना आता इथं खाली कायाकिंग करा. कायाकिंग काय आता काय बोलतात त्याला काय माहिती, ती करायला चाललोय. हे बघा हे बघा असं असं असतं कसं ते. हे बघ असं मस्त त्या बोटी घेणार आपण. तर चप्पूच बोलतो त्याला. असं बोटी घ्यायची, कुचुक 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 चालवायच्या बोटी. खाली उतरन वरती जाताना हवा टाईट होईल, पण तेव्हा थोडं थंड वातावरण असेल. पण संध्याकाळ झालेली असेल. आता किती पैसे घेतात काय काय माहिती नाही. चाललंय तर आहे आपण खरं. समुद्र बघून लय भारी वाटते यार. एकदम कुलेस्ट. मस्त. आपण आता ते बोटी घेतले चप्पू चालवायला. आणि विनायक येतोय मागून. आणि हा बघा आपला बोटीचा रायडर. हे विनायक घुसली माझ्या अंगात तुझी बोट. अरे नीट चालवणार ड्रायव्हर. साला ड्रायव्हर को आता नाही गाडी चलाने को. मी मस्त मांडी घालून बसलोय का एकदम. मांडवली घाल. ए घासली बोट खाली घासली. इथून टर्न घ्यायचा का रे ब्रिजच्या इथून तो बोललेला. हो विनायक ओला नको करू फक्त मला. चुप्पू 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 चले चप्पू 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 चले. सागर भरलाई ग लाटा काय सुटल्या नाही ग. असा समुद्राच्या किनाऱ्यावर आलोय. उभा राहून असा खड्डा केला इथे मी. खड्डा आला 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 आला. च्या मस्त वारा सुटले एकदम खतरनाक. लाटांच्या आवाजात शानदारपणे आम्ही मजा करत आहे. आणि हा बघा सोनावणे काका हा विचार करतोय की कसं काय मग आजचं नियोजन असेल. पाण्यात आंघोळ करायची की नाही. मापसा सो आता आम्ही फायनली रूममध्ये पोचलोय. फुल आजचा डे एकदम धमाल मस्ती केली आम्ही. मस्त आपण ते काय कायाकिन म्हणजे त्या बोटी घेऊन आम्ही रेंटनी. मी आणि विशाल पार्टनर होता आणि विनू एकटा होता. सो आम्ही फुल मजा केली आहे. ते तुम्ही बघितलं असेल. आणि हो अशीच मजा आम्ही पुढे पण करत राहणार आहेत. आजचा गोव्यातला आमचा दुसरा दिवस संपवला. 2 डेजचा एकच ब्लॉग बनवला आहे. म्हणजे आम्ही 4 दिवस जी धमामस्ती करणार त्याचे 2च ब्लॉग येतील. पण अफलातून मजा म्हणजे मित्रांसोबतचं जी ट्रिप असते ना ती फुल मजा मस्ती करत आम्ही फिनिश करतो. आणि हो असे अजून नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर कंटिन्यू आहात. आणि राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाकी हो सोनावणे वहिनी हॅलो असा करतात. हॅलो असा नाही हॅलो म्हणजे बाय करतोय. सो आत्तापुरता गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. आता आम्ही झोपतो. आपण नव्याने उद्या परत येऊयात आणि धमाल मस्ती करूयात.